Hello dear students. In recent video we start our first chapter and name of that chapter is units and measurement. In this whole video we are going to learn or we are discussing about the units and measurement. We know that physics is a subject of experiment. In whole subject or to understand the subject clearly, perfectly we have to perform the practicals, and while performing the practicals related to the particular theory or particular to law, we have to perform the experiment practicals, and for that practicals we have to measure different physical quantities or different properties of material, for example length of rod or volume of a liquid or mass of a substance. Okay, and while measuring that physical quantities we have to face lots of problems related to the units, what unit we have to use, what type of system we have to use. For that purpose or to understand the basic concept related to the physics, we start our first chapter, and name of chapter is units and its measurement. Okay, रिसेंट व्हिडिओमध्ये युनिट आणि मेजरमेंट हा चॅप्टर आपण स्टार्ट केला होता. चॅप्टरच्या सुरुवातीलाच फिजिक्स म्हणजे काय त्याविषयी आपण डिस्कस केलं होतं. फिजिक्स हा असा सब्जेक्ट आहे की ज्या सब्जेक्टमध्ये वेगवेगळे एक्सपेरिमेंट आपल्याला परफॉर्म करावे लागतात. फिजिक्स व्यवस्थितपणे जर समजून घ्यायचा असेल तो सब्जेक्ट व्यवस्थित क्लिअरली समजून घेण्यासाठी वेगवेगळे एक्सपेरिमेंट करावे लागतात. जे काही फिजिक्सचे वेगवेगळे लॉज आहेत, डिफरंट थिअरीज आहेत आपल्या बुकमध्ये, किंवा ज्या फिजिक्सच्या रिलेटेड कन्सेप्ट व्यवस्थित समजून घेण्यासाठी एक्सपेरिमेंट परफॉर्म करावा लागतो. आणि तो एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असताना वेगवेगळे एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असताना आपल्याला मेजरमेंट करण्याची गरज पडते. वेगवेगळे वस्तू, वेगवेगळे प्रॉपर्टीज सबस्टन्सच्या, मॅटरच्या और व्हॉट एव्हर, त्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला मेजर कराव्या लागतात, मोजाव्या लागतात, बरोबर. आणि त्या मेजरमेंटसाठी एक स्पेसिफिक युनिटही असणं गरजेचं असतं. त्यामुळे आपण फिजिक्स समजून घेण्यासाठी एक बेसिक चॅप्टर म्हणून ह्या चॅप्टरकडे बघतो आहोत. चॅप्टरचं नाव आहे युनिट्स अँड मेजरमेंट. रिसेंट व्हिडिओमध्ये मेजरमेंट म्हणजे काय त्याविषयी आपण डिस्कस केलेले आहे. द प्रोसेस ऑफ मेजरिंग द फिजिकल क्वांटिटी. कोणत्याही फिजिकल क्वांटिटीला मेजर करण्याची, मोजण्याची, मोजमाप करण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण मेजरमेंट असं म्हटलं होतं. आणि त्या मेजरमेंटची जी काही गरज होती त्या गरजेविषयी, व्हॉट इज द नीड ऑफ मेजरमेंट, मेजरमेंटच्या गरजेविषयी आपण डिस्कस केले. इन फिजिक्स वी परफॉर्म लॉट्स ऑफ प्रॅक्टिकल्स. while doing the practical we have to measure several physical quantities, or in our daily life we also have to measure the several physical quantities like mass of sugar, volume of liquid, or volume of simply milk, amount of substance that we measure in our daily life. Okay, जे काही डिफरंट लॉज असतील ते लॉज व्हेरीफाय करण्यासाठी, ते लॉज प्रूव्ह करण्यासाठी, त्यामध्ये आपण ओहम्स लॉचं एक्झाम्पलही लास्ट लेक्चरला डिस्कस केलं होतं. ओहम्स लॉ जर व्हेरीफाय करायचा असेल तर व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला एक सिंपल सर्किट बनवावं लागतं. त्या सर्किटमध्ये बॅटरी असेल, बॅटरीनंतर रेजिस्टन्स असेल, आणि करंट मेजर करण्याचं जे काही मीटर आहे त्या मीटरला आपण ॲमीटर असं म्हणतो, मिली मीटर असं म्हणत असतो. ती मीटर सिरीजमध्ये जोडलेलं असतं. आणि ह्या पूर्ण सर्किटमधून पास होणारं किंवा सर्किटच्या ॲक्रॉस वेगवेगळे पोटेन्शियल डिफरन्सेस, वेगवेगळे पोटेन्शियलच्या बॅटरीज आपण कनेक्ट करत असतो. आणि त्या बॅटरीजच्या पोटेन्शियलच्या व्हॅल्यूज मेजर करणार आहोत. त्यानंतर त्या पोटेन्शियलच्या रिलेटेड, त्या व्होल्टेजच्या रिलेटेड जो काही करंट त्या सर्किटमधून पास होतो आहे तो करंटही आपण मेजर करत असतो. त्यानंतर अशा प्रकारे कोणताही लॉ जर व्हेरीफाय करायचा असेल, व्यवस्थित समजून घ्यायचा असेल तर एक्सपेरिमेंट परफॉर्म करणार. एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असताना मेजरमेंट घेणार. ही मेजरमेंटची गरज आहे. दिस इज द नीड ऑफ मेजरमेंट. ओके, आता त्यानंतर आपण युनिट म्हणजे काय ते बघितलं. युनिटची डेफिनेशन लास्ट व्हिडिओमध्ये युनिटची डेफिनेशन हे डिस्कस केली होती. युनिटची डेफिनेशन तुमच्यासमोर असेल, और तुम्हाला ती डेफिनेशन व्यवस्थितपणे लास्टचा व्हिडिओ बघितला असेल तर ती डेफिनेशन तुम्हाला आठवतही असेल. डेफिनेशन होती रेफरन्स स्टँडर्ड यूज फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. कोणत्याही फिजिकल क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी जे काही आपण रेफरन्स स्टँडर्ड यूज करतो, स्टँडर्ड रेफरन्स यूज करतो आहोत, त्या रेफरन्स स्टँडर्डला आपण युनिट असं म्हणणार आहोत. ओके, आता फिजिकल क्वांटिटीज विषयी पण आपण डिस्कस केले. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय होतं आठवतं आहे का? फिजिकल क्वांटिटी, व्हॉट इज द फिजिकल क्वांटिटी? द प्रॉपर्टी
विच वी हॅव टू मेजर. अशी प्रॉपर्टी की जी आपल्याला मेजर करायची. फॉर एक्झाम्पल वी आर गोइंग टू मेजर द लेंथ. ती प्रॉपर्टी लेंथ ही एक फिजिकल क्वांटिटी असणार आहे. इफ यू आर गोइंग टू मेजर द व्हॉल्यूम ऑफ अ लिक्विड देन दॅट व्हॉल्यूम इज अ फिजिकल quantity. If you are going to measure the area of a hall then that area is a physical quantity, and that physical quantity is divided into two types. First type is a fundamental quantity and another one is a derived quantities. What are the fundamental quantities? आठवतंय का लास्ट व्हिडिओमध्ये फंडामेंटल क्वांटिटीची डेफिनेशन तुम्ही ती बघितलेली असेल, वाचलेली असेल, कदाचित नोट्स सहित प्रिपेअर केल्या असतील. What is the definition of fundamental quantities? The quantities which do not depend on any other physical quantities for their measurement. अशा quantities की ज्या त्यांच्या मेजरमेंटसाठी दुसऱ्या कुठल्याही फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड नाही आहे, त्या क्वांटिटीजला आपण फंडामेंटल क्वांटिटीज असं म्हणणार आहोत. फॉर एक्झाम्पल लेंथ. सपोज तुम्हाला लेंथ मेजर करायची, काहीतरी डिस्टन्स मेजर करायचं आहे, तर डिस्टन्स मेजर करण्यासाठी, लेंथ मेजर करण्यासाठी तुम्ही सिम्पली मीटर स्केलचा यूज करणार आहात. त्या मीटर स्केलचा यूज करून डायरेक्टली तुम्हाला लेंथ मिळणार आहे. सपोज आय हॅव अ रॉड अँड आय हॅव टू मेजर द लेंथ ऑफ दॅट रॉड. देन आय सिम्पली गेट अ मीटर स्केल अँड बाय युजिंग मीटर स्केल I can say that the length of rod is 10 meter or length of rod is 10 centimeter, whatever it. For the measurement of that length, that particular physical quantity, we does not need any other physical quantity, or we do not have to depend on any other physical quantity. Such a physical quantity can be termed as fundamental quantity. अशा physical quantity ला आपण fundamental quantity म्हणणार आहोत. And we have 7 fundamental quantities. In that first is length, another one is a time. Length, time, amount of substance, temperature, luminous intensity, electric current. Okay, these are the 7 fundamental quantities. Okay, now let's come toward the derived quantities. Another one type of physical quantity is a derived quantities. What is the definition of derived quantities? काय असते बरं डेफिनेशन? डेफिनेशन असे असेल, the quantities which depends on one or more fundamental quantities for their measurement. अशा क्वांटिटीज की ज्या मेजरमेंटसाठी एकापेक्षा अधिक फंडामेंटल क्वांटिटीज वरती डिपेंड आहेत, त्या फंडामेंटल क्वांटिटीजला तुम्ही डिराइव्ड क्वांटिटीज असं म्हणणार आहात. सपोज तुम्हाला स्पीड मेजर करायचं असेल, स्पीडच्या मेजरमेंटसाठी आपल्याला पहिले डिस्टन्स मेजर करावं लागतं, लेंथ मेजर करावे लागते. त्यानंतर तेवढं डिस्टन्स कव्हर करण्यासाठी जो काही लागणारा टाईम असेल तो टाईम मेजर करावा लागतो, आणि दोघांचा रेशो घेतल्यानंतर आपल्याला स्पीड मिळतं. डायरेक्टली स्पीड आपल्याला मिळत नाही. या स्पीडच्या मेजरमेंटसाठी आपल्याला डिपेंड राहावं लागतं लेंथवरती आणि टाईमवरती. बरोबर आहे. मग स्पीड आहे डिराइव्ड क्वांटिटीज. वी कॅन से दॅट स्पीड इज अ डिराइव्ड क्वांटिटीज. वाय? For the measurement of speed we have to depend on the time as well as length. Okay, hence that speed is a derived quantities. आणि अशा खूप साऱ्या क्वांटिटीज आहेत, डिराइव्ड क्वांटिटीज आहेत. एरिया असेल, व्हॉल्यूम असेल, स्पीड असेल, फोर्स असेल, वर्क असेल, एनर्जीचं युनिट जूल असेल. अशा प्रकारच्या खूप साऱ्या फिजिकल क्वांटिटीज डिराइव्ड क्वांटिटीज आहे की ज्यांच्या मेजरमेंटसाठी आपल्याला एक किंवा एकापेक्षा अधिक फिजिकल क्वांटिटीजवरती डिपेंड राहावं लागतंय. नंतर जे काही युनिट आहे त्या युनिटलाही 2 पार्टमध्ये डिवाइड केलं गेलं. एक असेल फंडामेंटल युनिट, अनदर वन इज अ डिराइव्ड युनिट. अँड फंडामेंटल युनिट्स आर दोज युनिट्स विच आर यूज टू मेजर द फंडामेंटल क्वांटिटीज. फंडामेंटल क्वांटिटीज मेजर करण्यासाठी जे काही युनिट आपण यूज करणार आहोत त्या युनिटला फंडामेंटल युनिट असं म्हणणार आहोत. आणि आपल्याकडे जर 7 फंडामेंटल क्वांटिटीज असतील त्या लास्ट व्हिडिओमधल्या टेबलमध्ये दाखवल्याप्रमाणे, तर त्या 7 फंडामेंटल क्वांटिटीजसाठी 7 वेगवेगळे फंडामेंटल युनिट्सही आपल्याकडे अवेलेबल आहेत. ओके, हे झालं फंडामेंटल युनिट. द युनिट यूज फॉर द मेजरमेंट ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज इज कॉल्ड फंडामेंटल युनिट. अनदर वन टाइप इज अ डिराइव्ड युनिट. अगेन द युनिट यूज टू मेजर द डिराइव्ड क्वांटिटी. डिराइव्ड क्वांटिटीज मेजर करण्यासाठी जे काही युनिट आपण यूज करणार आहोत त्या युनिटला डिराइव्ड युनिट असं म्हणणार आहोत. सपोज तुम्ही स्पीड मेजर करताय तर स्पीडचं युनिट आहे मीटर पर सेकंद.
ॲक्सिलरेशन मेजर करत असाल तर ॲक्सिलरेशनचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे जे काही युनिट्स आहेत हे युनिट डिराइव्ड युनिट आहे. डिराइव्ड क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी जे काही युनिट्स तुम्ही यूज करणार आहात त्याला डिराइव्ड युनिट्स असं आपण म्हटलं होतं. नंतर युनिट्स लिहिण्याच्या ज्या काही सिस्टीम्स आहेत, सिस्टीम्स ऑफ युनिट, आपल्याकडे 4 सिस्टीम ऑफ युनिट होत्या. पहिली असेल CGS सिस्टीम, अगेन इंट्रोड्यूस इन फ्रान्स, फ्रेंचमध्ये इंट्रोड्यूस झाली. फ्रेंच सिस्टीम तुम्ही तिला म्हणणार आहात. CGS सिस्टीम ज्यामध्ये डिस्टन्स सेंटीमीटरमध्ये मेजर केलं जातं, मास ग्रॅममध्ये मेजर केलं जातं आणि टाईम सेकंदमध्ये मेजर केलं जातं. अनदर वन सिस्टीम इज MKS सिस्टीम. अगेन डिस्टन्सच्या मेजरमेंटसाठी मीटर हे युनिट तुम्ही यूज करणार आहात, मासच्या मेजरमेंटसाठी किलोग्रॅम हे युनिट यूज करणार आहात आणि नंतर टाईमच्या मेजरमेंटसाठी अगेन सेकंद हेच युनिट आपण यूज करणार आहोत. अनदर सिस्टीम इज देअर. थर्ड सिस्टीम FPS सिस्टीम, ब्रिटनमध्ये डिराइव्ड इंट्रोड्यूस झालेली सिस्टीम आहे, अजूनही फेमस आहे. FPS सिस्टीम डिस्टन्सच्या मेजरमेंटसाठी युनिट यूज केला जाईल फूट ऑर फीट, वॉट एव्हर इट यू कॅन कॉल इट फूट ऑर फीट. ते फूट युनिट डिस्टन्सच्या मेजरमेंटसाठी यूज केलं जाईल. नंतर मासच्या मेजरमेंटसाठी पाऊंड हे युनिट यूज केलं जातं, पाऊंड. आणि अगेन टाईमच्या मेजरमेंटसाठी सेकंद हेच युनिट यूज केलं जाणार आहे. बट याविषयी एक प्रॉब्लेम होता, डिफरंट सिस्टीम्स होत्या आपल्याकडे, त्या डिफरंट सिस्टीमचं कन्व्हर्जन करणं गरजेचं होतं. इंटर कन्व्हर्जन करणं प्रत्येक वेळेस शक्य नव्हतं. त्यासाठी जी काही 14वी इंटरनॅशनल कॉन्फरन्स झाली वेट आणि मेजरची, त्या इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये असं ठरवण्यात आलं की कोणतं तरी एकच युनिट युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड असलं पाहिजे. त्यासाठी नवीन सिस्टीम डिराइव्ह करण्यात आली. त्या सिस्टीमला नाव म्हटलं SI सिस्टीम, सिस्टीम इंटरनॅशनल ऑर इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट दॅट इज ॲक्सेप्टेबल ऑल ओव्हर द वर्ल्ड. जेवढं काय जग आहे पूर्ण जगामध्ये, ऑल ओव्हर द वर्ल्ड ही सिस्टीम ॲक्सेप्टेड आहे. सर्व वर्ल्डने, सर्व जगाने त्या सिस्टीमला ॲक्सेप्ट केलेलं आहे अशी SI सिस्टीम. त्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज तुम्हाला माहिती आहे. फंडामेंटल क्वांटिटीजचे सिम्बॉल्स, युनिट्स तुम्हाला माहीत आहे. बुकमध्ये किंवा रिसेंट व्हिडिओमध्ये जो टेबल तुमच्यासमोर होता त्या टेबलमध्ये त्या क्वांटिटीज, ते युनिट्स तुम्ही बघू शकता. 7 फंडामेंटल युनिट्स आणि लक्षातही ठेवणार आहात. ओके, नाव लेट्स कम टुवर्ड्स आवर नेक्स्ट पॉइंट अँड नेम ऑफ दॅट पॉइंट इज कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ SI युनिट. कन्व्हेन्शन्स मीन्स रूल्स. SI युनिट जर तुम्ही यूज करत असाल और SI युनिट जर तुम्ही राईट करत असाल तर ते लिहित असताना, ते यूज करत असताना जे काही रूल्स तुम्हाला यूज करायचे आहेत ती रूल्स आज आपण बघणार आहोत. कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ SI युनिट. इन दॅट इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या दृष्टीने, तुमची जी काही 11वीची एक्झाम होईल ते एक्झामच्या दृष्टीने हा पॉईंट महत्त्वाचा असेल. आणि जनरल लाईफमध्ये फिजिक्स पुढे जाऊन शिकत असताना, फिजिक्स शिका, केमिस्ट्री शिका, बायोलॉजी शिका, जिथं जिथं तुम्हाला युनिट्सची गरज पडणार आहे त्या युनिट्सच्या रिप्रेझेंटेशनसाठी, युनिट्सच्या रायटिंगसाठी, युनिट्सच्या यूजसाठी हे रूल्स तुम्ही फॉलो करणार आहात. त्यापैकी पहिला रूल असेल युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं जर तुम्हाला युनिट लिहायचं असेल, कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं, समोर लेंथचं युनिट लिहायचं आहे, लेंथचं युनिट तुम्हाला माहिती आहे मीटर आहे, बट ते डायरेक्ट मीटर न लिहिता त्यासाठी तुम्ही त्याचा सिम्बॉल यूज करणार आहात. सपोज आय हॅव अ रॉड अँड लेंथ ऑफ दॅट रॉड इज 10 सेंटीमीटर अँड आय हॅव टू राईट दॅट, देन आय हॅव टू राईट 10 सेंटीमीटर. दिस इज द सिम्बॉल फॉर सेंटीमीटर. First rule is unit of every physical quantity should be represented by its symbol. कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं युनिट त्याच्या सिम्बॉलने रिप्रेझेंट केलं गेलं पाहिजे. दिस इज द फर्स्ट रूल while writing the units or while using the SI unit. SI युनिट लिहित असताना हा पहिला रूल तुम्हाला यूज करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. याला कन्सिडर करूनच तुम्ही युनिट लिहिणार आहात. युनिट ऑफ रॉड इज लेंथ ऑफ रॉड इज 10 सेंटीमीटर. हाऊ टू राईट इट? 10 cm.
What are the symbols which we have to use that are given in your book? तुमच्या बुकमध्ये ते सिम्बॉल्स दिलेले आहेत. वेगवेगळ्या युनिट्ससाठी कोणकोणते सिम्बॉल्स आपण यूज करणार आहोत, 7 फिजिकल क्वांटिटीजसाठी कोणकोणते सिम्बॉल आपण यूज करणार आहोत, ते सिम्बॉल्स, ते युनिट्स, त्या युनिट्सचे ते सिम्बॉल्स तुमच्या बुकमध्ये दिलेले आहेत. ते सिम्बॉल्स तुम्ही व्यवस्थितपणे बघून घेऊ शकता. पहिला रूल आहे, युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं जर युनिट तुम्हाला रिप्रेझेंट करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सिम्बॉलची गरज पडणार आहे. तुम्ही सिम्बॉलचा यूज करणार आहात. दिस इज द फर्स्ट रूल विच वी हॅव टू यूज व्हाईल रायटिंग द युनिट्स और व्हाईल यूजिंग द SI unit. Okay, another one, second rule is there. Full name of unit always start with small letter, even if a name after a person. युनिटचं जर तुम्ही फुल नेम लिहित असाल, युनिटचं जर फुल नेम लिहित असाल, सपोज मीटर हे युनिट आहे, त्या युनिटचं तुम्हाला पूर्ण नाव लिहायचं आहे, पूर्ण मीटर हे लिहायचं आहे, तर त्यासाठी जी काही स्टार्टिंग आहे ती स्टार्टिंग तुम्ही स्मॉल लेटरनीच करणार आहात. जरी ते युनिट एखाद्या सायंटिस्टच्या, एखाद्या पर्सनच्या नावावरून डिराईव्ह केलेलं असेल तरीही. ओके, सपोज आय हॅव टू राईट अ मीटर. मला मीटर लिहायचं आहे, तर मी काय करणार आहे, डायरेक्ट स्मॉल लेटरने सुरुवात करणार आहे. मीटर, MTR, मीटर. ओके, बट इंग्लिशमध्ये आपल्याकडे एक रूल आहे, कोणत्याही पर्सनचं नाव असो, त्या पर्सनचं नाव आपण कॅपिटल लेटरने स्टार्ट करत असतो. बट युनिट लिहित असताना ते युनिट जर एखाद्या पर्सनच्या नावावरून डिराईव्ह केलं गेलं असेल तर त्यासाठी आपल्याला स्मॉल लेटरचाच यूज करायचा आहे. सपोज सायंटिस्टचं नाव आहे केल्विन आणि केल्विन टेम्परेचरचं याचा युनिट पण आहे आणि ते युनिट फुल फॉर्ममध्ये लिहित असताना आपल्याला स्मॉल लेटर स्मॉल केचा यूज करावा लागणार आहे. केल्विन आपण लिहिणार आहोत. दिस इज द सेकंड रूल. व्हॉट इज इट? फुल नेम ऑफ युनिट ऑलवेज स्टार्ट विथ स्मॉल लेटर इवन इफ अ नेम इज आफ्टर अ पर्सन. जरी ते एखाद्या पर्सनचं नाव असेल तरीही आपण ते नेम, त्या युनिटचं नेम ऑलवेज स्मॉल लेटरमध्येच लिहिणार आहोत. ओके, नाव लेट्स कम टुवर्ड्स द थर्ड rule, and third rule is symbol for unit name after a person should be in a capital letter. एखाद्या पर्सनच्या नावावरून एखाद्या युनिटचं नेम असेल, एका पर्सनचं नाव एखाद्या युनिटला दिलेलं असेल तर त्यासाठी जो काही सिम्बॉल आहे तो सिम्बॉल ऑलवेज तुम्ही कॅपिटल लिहिणार आहात. ओके, फॉर एक्झाम्पल केल्विन इज अ नेम ऑफ सायंटिस्ट and why we are going to write the full name of that unit, then we have to start with a small letter. But when we are going to write that unit in a symbolical form or in a symbol, then we have to use a capital letter. तर त्या केसमध्ये आपल्याला कॅपिटल लेटरचा यूज करावा लागणार आहे. केल्विनसाठी तुम्ही कॅपिटल के यूज करणार आहात, नॉट अ स्मॉल के. स्मॉल केचा यूज आपण केल्विनच्या रायटिंगसाठी किंवा केल्विन या युनिटचं सिम्बॉल म्हणून स्मॉल केचा यूज आपण करणार नाही. त्यासाठी आपल्याला कॅपिटल केचाच यूज करावा लागेल. सपोज जूल सायंटिस्टचं नाव आहे, ते सायंटिस्टचं नाव लिहिताना सेकंड रूलनुसार ते नाव, ते युनिट आपण स्मॉल लेटरमध्येच लिहिणार आहोत. बट त्याचा जर सिम्बॉल लिहायचा असेल तर त्या सिम्बॉलसाठी कॅपिटल जेच आपल्याला लिहावा लागेल, स्मॉल जे लिहून चालणार नाही. सपोज न्यूटन, फोर्सचं युनिट आहे न्यूटन. न्यूटन अगेन द नेम ऑफ सायंटिस्ट. ओके, आणि मीटर नॉट नेम ऑफ सायंटिस्ट. मीटर स्मॉल लेटरने आपण सास्ट करू शकतो. बट न्यूटन सायंटिस्टचं नाव आहे, त्या सायंटिस्टच्या नावावरून जे युनिट आहे न्यूटन, त्या न्यूटनचा सिम्बॉल राईट करत असताना, लिहित असताना, यूज करत असताना आपण कॅपिटल एनचाच यूज करणार आहोत. दिस इज द थर्ड रूल. हा आपल्याला तिसरा रूल सांगतोय. सिम्बॉल फॉर युनिट नेम आफ्टर अ पर्सन शुड बी इन अ कॅपिटल लेटर. एखाद्या पर्सनच्या नावावरून युनिट असेल, न्यूटन, अगेन जूल और केल्विन, इफ सच टाइप ऑफ युनिट्स आर देअर, देन वी हॅव टू राईट अ कॅपिटल लेटर फॉर द सिम्बॉल. सिम्बॉलसाठी आपल्याला कॅपिटल लेटरच लिहावं
लागेल. कळतंय? दिस इज द थर्ड रूल while writing the unit or while using the SI unit. Another one rule is fourth. What is that? The rule is symbol for unit does not takes plural form. कोणत्याही युनिटचा सिम्बॉल प्युरल फॉर्म अनेक वचन कधीही घेत नाही. सपोज फोर्स ऑफ 20 न्यूटन्स, न्यूटन्स असं आपण म्हणू शकत नाही, त्याला आपण 20 न्यूटनच म्हणावं लागेल. ओके, लिहितही असताना 20 न्यूटन्स पुढे आपण यस लावणार नाही, त्याचं प्युरल फॉर्म आपण लिहू शकत नाही. अनेक वचन युनिटचं आपण करू शकत नाही. हे आपल्याला कोण सांगतंय? चौथा रूल सांगतोय. युनिट लिहिण्याचा चौथा रूल, चौथं कन्व्हेन्शन सांगतंय सिम्बॉल फॉर युनिट डज नॉट टेक्स प्युरल फॉर्म. युनिटचा सिम्बॉल प्युरल फॉर्म कधीही घेत नाही. युनिट लिहित असताना आपण ते युनिट प्युरल फॉर्ममध्ये कधीही लिहिणार नाही. लेंथ जरी 10 मीटर असेल, एकापेक्षा अधिक आहे 10 मीटर, तरी त्यासाठी आपण 10 मीटर्स असं म्हणणार नाही, असं लिहिणार नाही. 10 मीटर 10 मीटर एवढंच आपल्याला रिप्रेझेंट करावं लागेल. 10 मीटर 10 सेंटीमीटर, नॉट 10 मीटर्स, 10 सेंटीमीटर्स. ओके, वी कॅनॉट मेक अ युनिट इन अ प्युरल फॉर्म. युनिटचं आपण अनेक वचन करू शकत नाही. कोण सांगतंय? चौथा रूल, चौथं कन्व्हेन्शन आपल्याला सांगतंय. पाचवा रूल आहे सिम्बॉल फॉर युनिट डज नॉट कंटेन एनी फुल स्टॉप. युनिटच्या सिम्बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचा फुल स्टॉप आपण यूज करू शकत नाही, जरी तो सिम्बॉल शॉर्ट फॉर्म असेल तरी. ओके, आता आपल्याला सवय पडलेली आहे कोणताही शॉर्ट फॉर्म लिहित असताना आपण मध्ये फुल स्टॉप देतो. बट युनिटचा शॉर्ट फॉर्म म्हणजे त्याचा जो सिम्बॉल असणार आहे, तो सिम्बॉल रिप्रेझेंट करत असताना, राईट करत असताना त्या सिम्बॉल नंतर आपल्याला फुल स्टॉप देता येत नाही. पाचवा रूल आपल्याला सांगतोय सिम्बॉल फॉर युनिट डज नॉट कंटेन एनी फुल स्टॉप. युनिटसाठी जो सिम्बॉल तुम्ही यूज करताय त्यासाठी आपण फुल स्टॉप युनिट संपल्यानंतर देणार नाही. सपोज अगेन लेंथ ऑफ रॉड इज 10 मीटर अँड आय हॅव टू राईट दॅट 10 मीटर. त्यानंतर फुल स्टॉप मला देता येणार नाही. का देता येणार नाही? तो रूल आहे. काय रूल आहे? सिम्बॉल फॉर युनिट डज नॉट कंटेन एनी फुल स्टॉप. युनिटचं सिम्बॉल लिहित असताना किंवा सिम्बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचा फुल स्टॉप आपण देऊ शकत नाही. आता आपली एक जनरल सवय पडून गेलेली आहे ते आपल्याला. जर आपण कोणत्याही गोष्टीचा शॉर्ट फॉर्म करत असू, तुमचं इनिशियल जरी तुम्ही लिहित असाल, सपोज रहाणे SP, रहाणे S.P. ओके, अशा प्रकारची आपल्याला सवय पडलेली असते. कोणत्याही गोष्टीचा शॉर्ट फॉर्म जर तुम्ही लिहित असाल तर त्या शॉर्ट फॉर्म नंतर तुम्ही मध्ये एक फुल स्टॉप देता. हाही शॉर्ट फॉर्मच आहे, हाही सिम्बॉलच आहे. बट या सिम्बॉलमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा फुल स्टॉप देणार नाही. पाचवा रूल आपल्याला सांगतोय सिम्बॉल फॉर युनिट डज नॉट कंटेन एनी फुल स्टॉप. ओके, लेट्स कम टुवर्ड्स द सिक्स्थ रूल. The unit of physical quantity in a numerator and denominator should be written as a 1 ratio. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा जे काही युनिट्स आहेत, सपोज आय हॅव टू राईट द युनिट ऑफ ॲक्सिलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर. अशाच प्रकारे ते युनिट मी लिहिणार आहे. एका सिंगल रेशोमध्ये मी ती युनिट लिहिणार आहे. मला ते युनिट मीटर पर सेकंद असं लिहिता येणार नाही. हा रूल सांगतोय आपल्याला सहावा. द युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी इन अ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर शुड बी रिटन ॲज अ 1 रेशो. न्यूमरेटरचा आणि डिनॉमिनेटरचं युनिट एकाच रेशोमध्ये आपण लिहिणार आहोत. मीटर पर सेकंद अशा प्रकारे आपल्याला ते 2 रेशोमध्ये ते युनिट आपल्याला लिहिता येणार नाही. आपल्याला ते युनिट एका सिंगल रेशोमध्ये लिहायचं आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, दिस इज द सिक्स्थ रूल while writing the or while using the SI
unit. Okay. Seventh rule is that use of combination of unit and symbols for unit is avoided. सपोज तुम्हाला न्यूटन मीटर हे युनिट लिहायचं आहे, युनिट आपल्याला लिहायचं आहे न्यूटन मीटर, युनिट आपल्याला लिहायचं आहे न्यूटन मीटर. कोणती एक फिजिकल क्वांटिटी सपोज कन्सिडर करा आणि त्या फिजिकल क्वांटिटीसाठी युनिट आहे न्यूटन मीटर. तर त्यासाठी ते युनिट लिहित असताना आपण त्या युनिटचा फुल फॉर्म आणि सिम्बॉल ह्या दोघांचं कॉम्बिनेशन लिहिण्याचं अवॉइड करणार आहोत. सपोज इथं मी लिहिलं न्यूटन आणि पुढं मी सिम्बॉल लिहिलाय मीटर. अगेन मी फुल स्टॉप दिला, हे चुकीचं आहे. पुढं आपण फुल स्टॉप देऊ शकत नाही आहोत, बट आपल्या सवयीप्रमाणे ते आपल्याकडून होऊन जातं, त्यासाठी तुम्ही ती काळजी घेणार आहात. तर माझ्याकडून पण झालं होतं, फुल स्टॉप इथं पडला होता, बट तो आपण देणार नाही, तो रूल नाही आहे. सॉरी, न्यूटन मीटर अशा प्रकारचं कॉम्बिनेशन फुल फॉर्मचं आणि सिम्बॉलचं कॉम्बिनेशन करण्याचं आपण अवॉइड करणार आहोत. SI सिस्टीममध्ये युनिट्स यूज करत असताना यूज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ युनिट अँड सिम्बॉल फॉर युनिट इज अवॉइडेड. Okay, this is the seventh rule. And eighth rule is, last rule is that space or hyphen must be introduced while indicating the multiplication of two units. दोन युनिट्स जर मल्टिप्लिकेशन आपल्याला दाखवायचं असेल, दोन युनिटचं मल्टिप्लिकेशन आपल्याला रिप्रेझेंट करायचं असेल, तर त्यासाठी आपण स्पेसचा किंवा हायफनचा यूज करणार आहोत. सपोज मला लिहायचं आहे मीटर पर सेकंड. आता हे मी वेगळ्या फॉर्ममध्ये पण लिहू शकतो, मीटर पर सेकंड. ओके, अगेन दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे, मीटर एमचं आणि सेकंड इनवर्सचं मल्टिप्लिकेशन आहे. ह्या मल्टिप्लिकेशनच्या रिप्रेझेंटेशनसाठी आपण सिम्पली हायफनचा यूज करणार आहोत, नाहीतर व्हॅकंट स्पेसचा यूज करणार आहोत. डायरेक्ट आपण ते मीटर हायफन पर सेकंड असं लिहिणार आहोत, नाहीतर मग फक्त स्पेस देणार आहोत मीटर पर सेकंड. ओके, कळतंय? त्यानंतर जर सपोज नाही लिहिलं, सपोज अशा प्रकारे आपण स्पेस दिला नाही, तर त्याचा मिनिंग चेंज होतो. सपोज MS आहे, मीटर सेकंद आहे, इथं आपण रीड करताना असं रीड करणार आहोत मीटर सेकंद. बट सपोज एखाद्या स्टुडंटने, एखाद्या रायटरने इथं मध्ये स्पेस दिला नाही, तर ते रीड करताना कोणी मिली सेकंद असंही रीड करू शकतं. ओके, हे अवॉइड करण्यासाठी, प्रॉपरली युनिट लिहिण्यासाठी आपण हा 8वा रूल पण यूज करणार आहोत. स्पेस और हायफन मस्ट बी इंट्रोड्यूस व्हाइल indicating the multiplication of unit. If you are going to indicate the multiplication of two or more units, then we have to use space or hyphen between the symbols of unit. युनिटच्या सिम्बॉल्सच्या मध्ये मधला जो काही स्पेस आहे, त्या मधल्या स्पेसमध्ये आपण तो स्पेस व्हॅकंट ठेवणार आहोत. अदरवाइज हायफन या सिम्बॉलचा यूज 2-3 युनिट्समध्ये आपण करणार आहोत. ओके, these 8 are the rules which we have to follow while writing the SI unit. SI unit लिहित असताना हे सर्व रूल्स आपल्याला फॉलो करावे लागणार आहेत. फर्स्ट रूल इज युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं युनिट त्याच्या सिम्बॉलने रिप्रेझेंट केलं गेलं पाहिजे. दुसरा रूल आहे फुल नेम ऑफ युनिट ऑलवेज स्टार्ट विथ स्मॉल लेटर इवन इफ अ नेम आफ्टर अ पर्सन. युनिटचा सिम्बॉल जर फुल फॉर्ममध्ये तुम्ही लिहित असाल, तर तो फुल फॉर्म किंवा ते फुल नेम युनिटचं ऑलवेज स्मॉल लेटरने स्टार्ट झालं पाहिजे, जरी ते एखाद्या सायंटिस्टचं नाव असेल तरीही. ओके, थर्ड रूल इज दॅट सिम्बॉल फॉर युनिट नेम आफ्टर अ पर्सन शुड बी इन अ कॅपिटल लेटर. सपोज वी हॅव युनिट न्यूटन and we are going to write that symbol, then we have to use the capital letter as simply capital N, not small n. आपण तिथे स्मॉल n यूज करू शकत नाही, त्यासाठी आपल्याला कॅपिटल n चाच
यूज करावा लागणार. आणि फोर्थ रूल आहे सिम्बॉल फॉर युनिट डज नॉट टेक्स अ प्लुरल फॉर्म. युनिटच्या सिम्बॉलचा आपण अनेक वचन करू शकत नाही. त्यानंतर 5 नंबरचा रूल आहे सिम्बॉल फॉर युनिट डज नॉट कंटेन एनी फुल स्टॉप. युनिट लिहित असताना आपण त्या युनिटच्या सिम्बॉल नंतर कुठल्याही प्रकारचा फुल स्टॉप देणार नाही. आपल्याला ती सवय पडून गेलेली आहे की कोणत्याही गोष्टीचा जर शॉर्ट फॉर्म लिहायचा असेल तर त्या शॉर्ट फॉर्म नंतर आपण एक फुल स्टॉप देत असतो. तो फुल स्टॉप युनिटचा शॉर्ट फॉर्म लिहित असताना आपण देणार नाही. 6 नंबरचा रूल आहे द युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी इन अ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर शुड बी रिटन ॲज अ सिंगल रेशो. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर अशा प्रकारे जर रेशो असेल, न्यूमरेटरला एखादं युनिट असेल, डिनॉमिनेटरला एखादं युनिट असेल, तर त्यासाठी आपण एक सिंगल रेशोचा यूज करणार आहोत. सपोज वी हॅव टू राईट द मीटर पर सेकंड और मीटर पर सेकंड स्क्वेअर. ते आपल्याला एका सिंगल रेशोमध्येच लिहावं लागेल. वी हॅव टू राईट मीटर पर सेकंड स्क्वेअर. वी कांट राईट ॲज अ मीटर पर सेकंड. ओके. 7th number rule is that use of combination of unit and symbol for unit is avoided. युनिट लिहित असताना त्या युनिटचं नाव आणि सिम्बॉल यांचं जे काही कॉम्बिनेशन आहे ते कॉम्बिनेशन आपण ऑलवेज अवॉइड करणार आहोत. त्या कॉम्बिनेशनचा यूज आपण युनिट लिहित असताना करणार नाही आहोत. 8 नंबरचा रूल आहे, लास्ट रूल आहे स्पेस और हायफन मस्ट बी इंट्रोड्यूस व्हाईल इंडिकेटिंग द मल्टिप्लिकेशन ऑफ 2 युनिट्स. If we have to indicate the multiplication of 2 units, then we have to use space, vacant space, or simply hyphen for the multiplication or for representation of multiplication. Suppose we have to write the millisecond. Sorry, we have to write meter second inverse. Then what we have to do? We have to introduce a hyphen between the meter and second to indicate the multiplication, or simply vacant space. What happened if we does not introduce any hyphen or vacant space? Then suppose I have to write millisecond, meter second. Then somebody can be read it as millisecond. कोणीतरी दुसरा एखादा व्यक्ती त्याला मिलीसेकंद असंही वाचू शकतो. ॲक्च्युअल आहे मीटर सेकंद, बट 8 नंबरचा रूल त्या व्यक्तीने फॉलो केला नाही. समोरच्याने वाचताना वाचलं मिली सेकंद. ओके. हे अवॉइड करण्यासाठी हे सर्व रूल्स आपण यूज करणार आहोत. दीज ऑल आर द रूल्स व्हाईल रायटिंग द SI युनिट और कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ SI युनिट. ओके. I think everyone get it. If anyone has a problem related to this video or related to recent video, then he or she can be contact me personally. And in our next video, again we are going to learn some concept related to this chapter. Okay, thank you.